नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नागेश. तुम्हा सर्वांचं डेमोक्रेसी, इलेक्शन अँड गव्हर्नन्स या एक्स्ट्रा क्रेडिट कोर्समध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्हाला हा कोर्स एक्स्ट्रा क्रेडिट कोर्स आहे, की जो तुमच्या पारंपरिक कोर्स व्यतिरिक्त किंवा मेनस्ट्रीम कोर्स व्यतिरिक्त हा कोर्स असणार आहे. आणि हा कोर्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी सगळ्याच फॅकल्टीसाठी कंपल्सरी असा कोर्स केलेला आहे. त्यामुळं सगळ्याच फॅकल्टीमधल्या फर्स्ट इयर विद्यार्थ्यांसाठी हा लेक्चर्स आणि यानंतर येणारे काही लेक्चर्स महत्त्वाचे असतील. हा कोर्स तुम्हाला साधारण 50 मार्कासाठी असेल. 50 मार्कामध्ये विद्यापीठाच्या नियमानुसार 2 भागांमध्ये विभाजन केलेलं आहे. यामध्ये 25 मार्क्स तुमचे इंटरनल परीक्षेसाठी असतील आणि 25 मार्क्स तुमची एक रिटन परीक्षा घेतली जाईल. अर्थात आत्ताच्या कोविड परिस्थितीमुळं आणि त्यामुळं होणारी ऑनलाईन परीक्षा यामुळं या स्ट्रक्चरमध्ये थोड्याफार प्रमाणावरती म्हणजे एक फ्लेक्सिबिलिटी असू शकते आणि ती कदाचित 50 मार्काची एक परीक्षा असू शकते किंवा 50 मार्काची एक इंटरनल असू शकते. डिपेंड ऑन सिच्युएशन जसं विद्यापीठ सांगेल त्यानुसार आपण घेऊया. परंतु सध्या तरी आपल्या न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज महाविद्यालयाच्या वतीने हे कोर्स ऑनलाईन शिकवले जातील. इनफॅक्ट या कोर्सचं रेकॉर्डिंग केलं जाईल आणि या रेकॉर्डिंगला महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलं जाईल. त्यामुळं सर्वांनी महाविद्यालयाचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावा, जेणेकरून या पाठीमागची जी लेक्चर्स आहेत ती किंवा इथून पुढे जी काही लेक्चर्स येतील या विषयाच्या संदर्भात ती तुम्हाला सबस्क्राईब करता येतील, ती तुम्हाला पाहता येतील आणि त्याच आधारावरती तुमची एक परीक्षाही इंटरनल घेतली जाईल. मी या ठिकाणी हा जो पहिला लेक्चर आहे आपल्या या कोर्समधला, हा कोर्स या लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला या संपूर्ण कोर्सची रूपरेषा, ज्याला आपण आउटलाईन म्हणतो, ही आउटलाईन तुम्हाला सांगण्यासाठी या ठिकाणी मी आहे. हा कोर्स ह्या कोर्सचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे आणि एकंदर हा कोर्स का सुरू करावा वाटला त्याबद्दल, त्याचबरोबर या कोर्समधून तुम्ही नेमकं काय शिकणार आहात याबद्दल मी थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहे. यानंतर या लेक्चर नंतर प्रत्येक लेक्चर टॉपिक वाईज, प्रत्येक मॉड्यूल्स वाईज तुम्हाला लेक्चर यूट्यूबवरती टाकले जातील, ते तुम्ही सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा जो कोर्स आहे या कोर्सचं नेमकं प्रयोजन काय आहे? मुळात आपण सगळेजण खूप ॲडव्हान्स काळात जगतोय आणि त्यातली त्यात ही जी सिच्युएशन आपल्या अवतीभोवती तयार झालेली आहे, या सिच्युएशननी तर आपल्याला एकदम व्हर्चुअल करून टाकलेलं आहे. आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये जो काही प्रत्यक्षवादाचा फोर्स आपल्यावरती आलेला आहे, तो फोर्स कुठेतरी ह्युमॅनिटेरियन पर्स्पेक्टिव्हला मागं पाडतोय आणि कुठेतरी पॉझिटिव्हिस्टिक विचारांनी, कुठेतरी प्रत्यक्षवादी विचारांनी आपल्याला झपाटून टाकलंय. यातच खऱ्या अर्थानं मानवी व्यवहार काय आहेत, मानवी व्यवहारांची गरज काय आहे, ते कशा पद्धतीने समावेशक असायला हवेत, ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा स्वरूपात असावेत, ते समानतेच्या धोरणांना धरून कसे असावेत, त्यातून सहिष्णुता किंवा व्यक्ती स्वातंत्र्य यांसारख्या मुद्द्यांना कशा प्रकारे चालना मिळावी, यासाठी हे कोर्स आपल्याला खरं तर हा प्रयोजन ह्या कोर्सचं या ठिकाणी दिसतं. तसंच आपल्याच विद्यापीठानं पी-जीचे जे कोर्सेस आहेत त्यांना कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचं इंट्रोडक्शन शिकवलं. तेही एक्स्ट्रा क्रेडिट कोर्समध्येच मोडलं. अर्थात हे देण्यामागचं प्रयोजनही तेच होतं, की भारतातल्या पदवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा पदवी पास होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांना भारताची नेमकी राज्यघटना काय आहे? ती राज्यघटना कशा स्वरूपात कार्यान्वित आहे? याची एक जाणीव कुठेतरी व्हायला हवी. म्हणून तो कोर्स त्यांना दिला होता. तसंच तुम्हाला अगदी तुमच्या उच्च शिक्षणातला पहिल्याच वर्षासाठी हा कोर्स तुम्हाला कंपल्सरी केलाय आणि सायन्स असो किंवा कॉमर्स असो किंवा
इवन आर्ट्स असो, या प्रत्येक कोर्सला हा डेमोक्रेसीचा कोर्स कंपल्सरी केला आहे. याच्या पाठीमागचं प्रयोजनही हेच आहे, की भारत हा एक महान लोकशाही असलेला देश आहे. परंतु ही लोकशाही नेमकी प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे का? इथलं निवडणुकीची प्रक्रिया काय आहे? ती प्रत्येक व्यक्तीला त्याची जाणीव आहे का? इथला कारभार काय पद्धतीने चालतो? इथलं गव्हर्नन्स काय आहे? हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलंय का? हे माहिती असणं, आपण एक देशाचे नागरिक म्हणून आपल्याला ते माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि याचीच कुठेतरी छोटीशी ओळख आपल्याला व्हावी, या दृष्टीने हे प्रयोजन या कोर्सचं आपल्याला या ठिकाणी असताना दिसतं. तसंच हा कोर्स आज आपण जे काही नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहोत आणि ह्या नवीन एज्युकेशन पॉलिसीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे काय आहे, तर इंटरडिसिप्लिनॅरिटी म्हणजे आंतरविद्याशाखीयता, की एक माणूस हा कप्पाबंद राहिला नाही पाहिजे. एक माणूस फक्त घोड्याला झापड लावतो त्या प्रकारे त्याने समोर पाहिलं नाही पाहिजे. तर त्याची दृष्टी ही सर्वांगीण झाली पाहिजे. त्याची दृष्टी ही सगळ्या गोष्टींना समोर ठेवून झाली पाहिजे. त्याला सगळे कलर एकाच वेळेस कळाले पाहिजे. दैनंदिन जीवन जगत असताना त्याला संपूर्ण सेड त्या दिवसाचा किंवा त्याच्या भोवतीचा सेड पूर्ण पूर्ण जे काही मोझॅक थिअरी आहे किंवा बहुरंगी थिअरी आहे, ती सगळी त्याला कळाली पाहिजे. या दृष्टीने आंतरविद्याशाखीयता काम करत असते. आणि याचं ह्या कोर्सचं एक एक भाग किंवा एक प्रयोजन सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास तर व्हावाच, पण त्याचबरोबर आंतरविद्याशाखीयता हा दृष्टिकोन त्याच्यामध्ये यावा, या दृष्टीने हा कोर्स आपल्याला महत्त्वाचा आहे. आता अ, हा झाला यू-जी-सीचा पर्स्पेक्टिव्ह, की तुम्हाला हा कोर्स का महत्त्वाचा आहे? किंवा अ, हा झाला गव्हर्नमेंटचा पर्स्पेक्टिव्ह, की बाबा ह्या कोर्समुळं आपल्याला समाजात काय प्रकारची अवेअरनेस आणायची आहे? कारण आपल्याला दिसतंय बऱ्याच वेळेस आपण लोकशाही देशात राहतोय, पण आपल्याला लोकशाही नेमकी काय आहे? तिची संकल्पना काय आहे? ती नेमकी कशा पद्धतीने रन व्हायला हवी? आपले मूलभूत अधिकार काय आहे? हे आपल्याला बऱ्याच वेळेस माहिती नसतं. तसंच आपण ज्या इलेक्शन प्रक्रियेचा भाग आहोत, आपण ज्या कारभाराचा भाग आहोत, आपण ज्या गव्हर्नन्समध्ये राहतोय, ते गव्हर्नन्स कशावरती आधारित आहे? ह्याची जाणीव आपल्याला या कोर्समधून होणार आहे. त्यासाठी या कोर्सची प्रामुख्याने 3 प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे, ज्याला आपण मॉड्यूल्स म्हटलोय. आणि हे 3 मॉड्यूल्स, त्या 3 मॉड्यूल्समधून नेमके कुठले-कुठले टॉपिक तुम्हाला शिकवले जातील, ते तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तत्पूर्वी आपल्याला हा जो कोर्सचं डिझाइन केलंय, हा जो सिलेबस डिझाइन केलाय, तो सिलेबस डिझाइन करताना त्याचे प्रामुख्याने ऑब्जेक्टिव्ह काय होते, ते आपण पाहूयात. पहिलं ऑब्जेक्टिव्ह याचं असं आहे, टू इंट्रोड्यूस द स्टुडंट्स मीनिंग ऑफ डेमोक्रेसी अँड द रोल ऑफ द गव्हर्नन्स. तुम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांना या कोर्समधून डेमोक्रेसीचा अर्थ समजून सांगायचा आहे. डेमोक्रेसी ही काय आहे? म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य. ही डेमोक्रेसी आपण व्याख्या तोंडपाठ आहे. अगदी पहिलीपासून आपली ती व्याख्या तोंडपाठ आहे. पण तुम्हाला जर हा प्रश्न केला, की तुम्ही खरंच राज्य चालवता का? तुम्ही खरंच शासन चालवता का? तर तुमचं उत्तर बऱ्याच वेळेस कन्फ्युजिंगमध्ये असेल. तुमचं संभ्रमात पडणारं उत्तर असेल. का? कारण आपल्याला डेमोक्रेसीची अर्थ बऱ्याच वेळेस कळालेला नसतो. तो अर्थ आपल्याला या कोर्समधून कळणार आहे. तसंच डेमोक्रेसीची भूमिका काय आहे? नेमका हा जो काही कारभार चाललेला आहे शासन व्यवस्थेचा किंवा राज्य संस्थेचा, तो कारभार डेमोक्रेसीच्या संकल्पनेमुळं किंवा डेमोक्रेसी नावाच्या घटकामुळं तो कसा चालतोय? तो आपल्यापर्यंत कसा पोहोचतोय? याचं विश्लेषण आपण या संपूर्ण कोर्समधून पाहणार आहोत. त्यामुळं हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य किंवा महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह आपल्याला या कोर्समधून दिसेल. यानंतर दुसरं ऑब्जेक्टिव्ह हा कोर्स तयार करताना डोळ्यासमोर होतं. तो म्हणजे टू हेल्प देम अंडरस्टँड द व्हेरियस अप्रोचेस टू द स्टडी ऑफ डेमोक्रेसी अँड गव्हर्नन्स. विद्यार्थ्यांना लोकशाहीचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह डोळ्यासमोर आले पाहिजे. त्याचबरोबर हे जी काही कारभार चाललेला आहे,
मी गव्हर्नन्सला कारभार हा शब्द वापरतोय. कारभार चाललेला आहे किंवा आपण त्याला म्हणू सुराज्य व्यवस्था चाललेली आहे. ती नेमकी तिचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह काय आहेत? तिचे दृष्टिकोन काय आहेत? हे आपल्याला समजून घेण्यासाठी हा कोर्स महत्त्वाचा ठरणार आहे. मित्रांनो, ह्या ज्या 2 उद्दिष्टांना आपण या कोर्समधून पूर्ण करणार आहोत. त्याचबरोबर अ, हा कोर्स म्हणजे एक तशा अर्थानं बऱ्याच लोकांना हा नवीन कोर्स जरी वाटत असला, तरी बऱ्याच वेळेस हा कधी-कधी आपल्याला कंटाळवाणा वाटू शकतो किंवा कधी-कधी आपल्याला खूप एक्साइटिंग वाटू शकतो. डिपेंड ऑन तुम्ही ह्या कोर्सकडं कसं पाहता. मुळात हा कोर्स तुमच्या जगण्याचा भाग आहे. हा कोर्स तुम्ही जे काही दैनंदिन जीवन जगताय, तुमचं जे काही आयुष्य जगतायत, डे टू डे लाईफमध्ये जे काही व्यवहार करतायत, ते व्यवहार समजून घेण्यासाठी किंवा त्या व्यवहारांना आणखीन प्रगल्भ कसं करता येऊ शकतं, ते व्यवहार आणखीन सुखकारक कसे बनवता येऊ शकतात, यासाठी हा कोर्स महत्त्वाचा आहे. त्यामुळे मला खात्री आहे, की तुम्हाला सगळ्यांनाच हा कोर्स मनापासून आवडेल आणि मी म्हणजे हा कोर्स मी शिकवतोय म्हणून नाही किंवा माझ्या मित्र शिकवणार आहेत म्हणून नाही. पण हा कोर्स म्हणजे मी आभार मानतो विद्यापीठाचे किंवा UGCचे, की हा कोर्स तुमच्यासाठी आलाय आणि यातून एक नवीन नागरिक घडण्याची प्रक्रिया खूप प्रगल्भपणे होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. मग या 3 मॉड्यूलमध्ये पहिलं मॉड्यूल आपलं असणार आहे डेमोक्रेसी, फाउंडेशन एंड डायमेन्शन. लोकशाही, त्याची पायाभरणी आणि त्याचे परिणाम. लोकशाही नेमकी काय आहे? तिची संकल्पना काय आहे? आणि त्याची त्याची मूलभूत पायाभरणी भारतामध्ये कशी घडत गेली? याच्यासाठी आपल्याला जागतिक पटलावरती जावं लागेल. मग लोकशाहीची सुरुवात नेमकी कुठं झाली आणि ती भारतात कशी आली? तिचा परिणाम भारतामध्ये काय घडलाय? या संदर्भात हे प्रकरण असणार आहे. अ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हा त्यातला पहिला टॉपिक असणार आहे. सगळ्यांना माहिती आहे भारताचं राज्यघटना आणि भारताची राज्यघटना कोणी तयार केली किंवा तिच्यासाठी कोणाचे परिश्रम महत्त्वाचे होते. भारतीय राज्यघटनेमुळं आज आपण आपलं जे काही मूलभूत हक्क आहेत, आपलं जे काही व्यक्ती स्वातंत्र्य आहे, ते कसं अबाधित ठेवू शकलो, यासाठी महत्त्वाचा एक ग्रंथ तो म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. त्याबद्दलची एक प्रास्ताविक तुम्हाला या टॉपिकमधून दिलं जाईल. यानंतर बी टॉपिक आहे, ज्यामध्ये इव्होल्यूशन ऑफ डेमोक्रेसी, डिफरंट मॉडेल्स. यातून तुम्हाला लोकशाहीची प्रक्रिया, लोकशाहीची उत्पत्ती, त्याचा उगम कसा झाला आणि त्या संदर्भात वेगवेगळे मॉडेल्स कसे आहेत, त्याचे प्रारूप कसे आहेत, हे तुम्हाला समजून सांगितलं जाईल. यानंतर टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये डायमेन्शन ऑफ डेमोक्रेसी, सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल. यातून तुम्हाला डेमोक्रेसीचे समाजावर होणारे परिणाम किंवा लोकशाहीमुळं समाजात काय घडलंय, त्यामध्ये प्रामुख्याने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय या 3 क्षेत्रांमध्ये कसे परिवर्तन घडून आले. डेमोक्रेसी ह्या 3ही क्षेत्रांना काय प्रकारे छेदते, त्याचं विश्लेषण या संपूर्ण प्रकरणातून केलं जाईल. यानंतरचं दुसरं जे मॉड्यूल आहे, ते आहे डिसेंट्रलायझेशन. डिसेंट्रलायझेशन म्हणजे विकेंद्रीकरण. विकेंद्रीकरण म्हणजे ही जी काही लोकशाहीची प्रक्रिया आहे किंवा लोकशाही आहे, ती समाजातल्या प्रत्येक घटकांपर्यंत कशी पोहोचते. ती काही असा एक सरळ वरती पॉलिसी केली आणि खाली पोहोचली, अशा स्वरूपात ती पोहोचलेली नाहीये. किंवा वरती डेमोक्रेसीचं एक मॉडेल तयार केलं आणि ते सगळ्या समाजात तशा प्रकारे पोहोचलं, असं नाहीये. त्याचं डिसेंट्रलायझेशन झालेलं आहे. कारण डेमोक्रेसी ही वेगवेगळ्या मॉडेल्समधून, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमधून समाजातल्या प्रत्येक स्तरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलेली आहे. तर ती प्रक्रिया कशी राहिलेली आहे किंवा त्या प्रक्रियेचं नेमकं स्वरूप कसं होतं, ते आपल्याला या प्रकरणातून समजून घ्यायचं आहे. यामध्ये प्रामुख्याने 4 टॉपिक तुम्हाला असतील. त्यातला पहिला टॉपिक असणार आहे इंडियन ट्रॅडिशन ऑफ डिसेंट्रलायझेशन. भारतातील विकेंद्रीकरणाची परंपरा. ती परंपरा किंवा त्याचा इतिहास काय आहे? विकेंद्रीकरण म्हणजे काय? आणि विकेंद्रीकरण कसं होत गेलं भारतामध्ये?
ते कुठल्या पातळीवरती होत गेलं, त्याचा त्याचा त्याचे केंद्र काय काय होते, याबद्दल आपल्याला या टॉपिकमधून माहिती मिळेल. बी टॉपिक आहे ज्याच्यामध्ये हिस्ट्री ऑफ पंचायत राज इन्स्टिट्यूशन इन द लॉस ऑफ डिपेंडन्स पिरियड, जे जो स्वातंत्र्य काळ होता, तो काळ आणि पंचायती राज ह्यातला सहसंबंध. पंचायती राज ही एक सामाजिक संस्था म्हणून प्रत्येक क्षेत्रापर्यंत कशी पोहोचली, त्याचा इतिहास काय राहिलेला आहे, पंचायत राज नेमकी का गरजेची ठरली, या स्वरूपाचे प्रश्न, या स्वरूपाचं विश्लेषण आपण या टॉपिक मधून पाहणार आहोत. यानंतर सी टॉपिक आहे ज्यामध्ये 73rd आणि 74th अमेंडमेंट बद्दल आपण माहिती पाहणार आहोत. 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती, जे लोक UPSC MPSC करतात यांच्यासाठी 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती फार नवीन नाही, पण बाकीचे जी लोक आहेत त्यांच्यासाठी ही घटना दुरुस्ती नेमकी काय होती, 73वी घटना दुरुस्ती का करावी लागली, तिच्यात काय काय बदल करून घेतलेत, त्याच्यात काय काय आर्टिकल चेंज केलेत, 74व्या घटना दुरुस्तीमध्ये नेमकं काय बदल करून आणलेत, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या टॉपिक मधून पाहणार आहोत. या मॉड्यूलचा चौथा टॉपिक असणार आहे चॅलेंजेस ऑफ कास्ट, जेंडर, क्लास, डेमोक्रेसी अँड एथनिसिटी. आपण सगळेजण एक सामाजिक संरचनेमध्ये जगत असतो. सामाजिक संरचना म्हणजे काय, की आपलं जे काही सामाजिक जीवन आहे, ते जीवन एका स्तररचनेमध्ये आधारित असतं. आपण सतत जाती व्यवस्थेमध्ये विभाजलेलो आहोत. आपण स्त्री आणि पुरुष अशा जेंडर लिंगभावी विभाजनामध्ये आपण विभागलेलो आहोत. गरीब श्रीमंत अशा वर्ग आधारित विभाजनावर आपण विभाजलेलो आहोत. त्याचबरोबर वांशिकता हा सुद्धा आपल्या विभाजनाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अशा या सामाजिक संरचनेचे कसे प्रश्न आपल्या समोर उभे राहत आहेत आणि यांमुळं, या सामाजिक स्तररचनेमुळं समाजापुढं नेमकी नेमकी समस्या कशी उभी राहते. डेमोक्रेसी या घटकांमुळं म्हणजे हलाखीची कशी बनते. डेमोक्रेसी पुढं, लोकशाही पुढं याचे प्रश्न कसे उभे राहतात, याबद्दल विस्तृत माहिती आपण या टॉपिक मधून पाहणार आहोत. यानंतरचं पुढचं आपलं मॉड्यूल असणार आहे 3 नंबरचं मॉड्यूल, ज्याचं गव्हर्नन्स असं नाव आहे. याला मी मगाशी म्हटलं की आपण याला कारभार म्हणू शकतो, किंवा सुराज्य म्हणू शकतो, किंवा सुशासन म्हणू शकतो. जे काही कारभार चालतोय, मग तो फक्त गव्हर्नमेंटचाच कारभार नाही, तर एकंदर दैनंदिन जीवन कसं चाललंय लोकांचं, प्रत्येक लोकांचं जो काही त्यांचं अगदी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय प्रकारचं दिनचर्या आहे, आणि ती दिनचर्या चालत असताना तो मग व्यक्ती म्हणून कसा वागतोय, तो कुटुंबाबरोबर कसं राहतोय, तो शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर कसं राहतोय, आणि तो गावात कसं राहतोय, याचं हाही एक भाग आहे या कारभारामध्ये. त्याचबरोबर गव्हर्नमेंटची जी रचना आहे, ती रचना ही या घटकांमध्ये मोडते. यामध्ये प्रामुख्याने आपण याचा मीनिंग आणि कॉन्सेप्ट पाहणार आहोत. गव्हर्नन्सची नेमका अर्थ काय आहे, त्याची संकल्पना काय आहे, ती समजून घेणार आहोत. त्याचबरोबर गव्हर्नमेंट आणि गव्हर्नन्स या दोन गोष्टी, या दोन संकल्पना आपण समजून घेणार आहोत. सरकार आणि शासन आणि कारभार ह्या दोन एकमेकांमध्ये इंटरॅक्शन करणाऱ्या संकल्पना आहेत. त्यांचं आपण विश्लेषण पाहणार आहोत. तसंच हा खरं तर एक महत्त्वाचा टॉपिक आहे, इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन. म्हणजे तुम्हाला समावेशीकरण कसं करायचंय आणि वगळीकरण कसं होतंय, किंवा तुम्हाला एखाद्या घटकामध्ये सहभागी करून घेतलं जातंय, तर एखाद्या घटकामधून तुम्हाला वगळलं जातंय, आणि हे वगळणं होत असताना तुमच्या मनाचा विचार होतोय का, किंवा तुम्ही स्वतः याच्यातून सहमती देताय का, हे कुठं पाहिलं जात नाही. मग ज्यावेळेस लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये आपण राहणार आहोत, त्यामध्ये आपल्याला काय वाटतंय, किंवा आपल्याला कुठल्या गोष्टीमध्ये सहभाग घ्यायचा आहे, किंवा कुठल्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे, हे सर्वस्वी आपल्यावरती आधारित असतं. आणि त्याचं नेमकं प्रक्रिया काय घडते, ही लोकशाही घडत असताना
काही घटकांना वगळलं का जात आहे आणि काही घटकांना समाविष्ट करून का घेतलं जात आहे याच्याविषयी आपण बारकाईने पाहणार आहोत. तर अशा या 3 प्रकरणांच्या माध्यमातून आपण हा टॉपिक हा कोर्स शिकणार आहोत. मित्रांनो, मी परत एकदा सांगेल तुम्हाला की हा कोर्स कंपल्सरी आहे. तुम्हा सगळ्यांना हा कोर्स गरजेचा आहे. तुम्ही शांतपणे हे जे काही आम्ही लेक्चर्स पाठवणार आहोत आपल्या कॉलेजच्या YouTube चॅनलवरती, ते तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्याच लेक्चरची माहिती वरचेवर मिळत चलेल आणि यानंतर हे लेक्चर सीरीज थांबल्यानंतर तुम्हाला परीक्षेची एक तारीख दिली जाईल. त्या तारखेला तुमची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. त्यामुळं काळजीपूर्वक या सगळ्या सूचना, या सगळे लेक्चर्स ऐकावेत, हे तुम्हाला आव्हान. धन्यवाद.